तर आज आपण आलेलो आहोत मळेगाव येथे. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आपला स्किल चॅनल हा आट्यापाट्या प्रेमींसाठी काम करतोय सध्या. म्हणजे ग्रामीण भागातील खेळ टिकावा किंवा ज्या लोकांनी आयुष्यातील गावासाठी एक उत्साहाचं वातावरण करत होते असे खेळाडू असतात प्रत्येक गावात. आणि ग्रामीण भागातील खेळ हे शक्यतो कुठल्याही चॅनलवर दावले जात नाहीत. बरोबर. त्यामुळे आपण सर्वप्रथम प्रयत्न करत आहोत की ग्रामीण भागातल्या जुन्या आठवणी आपल्या चॅनलवर बघायला भेटाव्यात, ह्यासाठी आपण काम करतोय. तर तुमच्या सामन्याचं थोडक्यात माहिती सांगा मला. थोडक्यात सामन्याची माहिती सांगायचं म्हटलं तर 51 वर्षापासून आम्ही ह्या आट्यापाट्याच्या स्पर्धा मळेगावला भरवतोय. तसं तर अगोदर असं होतं की आम्ही ज्यावेळेस आमची टीम म्हणजे 82-83 पासून आम्ही जरा नावारूपाला आलो. नावारूपाला यायच्या अगोदर मळेगावची टीम अशी होती. मळेगाव खूप उत्साह होता पहिल्यापासून. हे कुस्त्यासाठी प्रसिद्ध गाव, आट्यापाट्यासाठी प्रसिद्ध गाव, परंतु कुस्त्यासाठी खूप मोठे मोठे मल्ल आमच्या गावात झाले आणि याचं नाव महाराष्ट्रभर आमच्या गावच्या पैलवानांनी पोहोचवलं. त्याच्यामध्ये माझ्या घरातलेही वडील होते, चुलते होते. त्यांचं नाव सांगू शकताय का? हा, वडील माझे शंकर बापू माळी. ते म्हणजे एवढं मोठं त्यांचं हे होतं की त्यांनी एक वेळेस कुस्ती म्हणजे राजाराम बापू ओळखत असताना आपण वासुदेव शिराळ्याचे, त्यावेळेस ते खेळत होते. तर राजाराम बापूने वडिलांना एकच वेळेस पाडलं तर वडिलांनी लंगोट फाडून टाकली. आणि माझे चुलत भाऊ त्यांच्यापेक्षा 5-7 वर्षानं कमी होते, चुलत भाऊ रामचंद्रांना माळी. आणि त्यांना नंतर त्यांनी तयार केलं आणि त्यांनी पुन्हा इथं खामगावच्या फळावर त्यांना राजाराम बापूला पाडलं माझ्या चुलत भावानं. एवढी मोठी परंपरा म्हणजे कुस्तीची आहे. आट्यापाट्याची परंपरा पहिल्यापासून आहे, परंतु आट्यापाट्यात असं होतं की आमच्या अगोदर जे खेळाडू खेळत होते गावातील बळे नामांकित खेळाडू होते, परंतु आसपासची गावं त्यावेळेस साकत झालं, पिंपरी झालं, महागाव, ही जे पारंपरिक त्यांचा खेळ आट्यापाट्या होता. बार्शी तालुक्यातली बार्शीची राऊत चाळ आणि म्हैसगाव तर काय सर्वांना माहितच आहे. म्हैसगावला तर आमच्या भागात जवळजवळ 20-25 वर्ष तिकडे पण आणि इकडे पण जोडच नव्हती. त्याच्या अगोदर म्हणजे गजानन म्हणून खेळत होते, हे नंतर आले भारत बाबा वगैरे. भारत बाबा ज्यावेळेस नवीन खेळायला आले का त्यावेळेस आमचं गाव एक नवीन खेळाडू आला, नवीन खेळाडू पूर्ण गाव त्यावेळेस पाहायला त्यांना होतं. म्हैसगावचे भारत बाबा पाटील नवीन आले होते, गजेंद्र वगैरे ह्यांच्या टीम मध्ये. म्हणजे एवढा उत्साह होता त्यावेळेस. मग त्याच्यानंतर 83 नंतर आम्ही टिकवले. हे जे खेळाडू बसलेत ना सर्वच, हे आमच्यातला 1 नंबरचा खेळाडू होता राजू दळवे खरं तर. त्याच्याबरोबर राजू मुंबरे, तो आता आपल्या म्हणजे आट्यापाट्या सोलापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. बाबा कापशा अध्यक्ष आहेत. तर हे जे होते ना आता हे बापू आपोने, बंडू पाडोळे, हे जे आमचे त्यावेळेस रमेश डोबे, हे आमची पहिली टीम होती. आणि दुसऱ्या टीम मध्ये वल्लभ श्रीखंडे, हे तो आता सनई सम्राट तात्या जावेर वारलेला आहे, हे सर्व खेळत होते. परंतु आम्ही जवळजवळ 20 वर्ष खेळ चांगला चालवला. 82-83 पासून तुम्ही 86 ला भरती झालो डिसेंबर मध्ये. बरेच राजू मुंबरे ही नोकरीला गेला, बरेच लोक नोकरीला गेले. अंकुदादा आमच्या पहिल्या टीम मध्ये काही दिवस खेळतो, हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आमचे, तेही नोकरीला गेले. परंतु नंतर जे चालवलं ना आमच्या इथं, हे बप्पा गडसिंग, अल्ताफ शेख, संजय माळी, हे नंतर हे राजू दळवे आणि बंडू पाडोळे, हे सिनियर खेळाडू, ह्यांना सर्वांना घेऊन पुढं नाव मग पंढरपूर भागात तुमच्या लौकिक केलं हे. आणि त्याच्यामुळे आता ह्यांना, मी काही दिवस खेळलो असेल, मी भले कर्णधार होतो, 2-2-3-3 टीम मध्ये खेळत होतो, परंतु भरती झाल्यानंतर काहीच वर्ष खेळलो. ह्यांनी आमच्या गावाचं नाव लौकिक पूर्ण पंढरपूर, माळशिरस, मीही खेळलो, लवंग सेक्शन सगळीकडे म्हणजे खेळलो आम्ही, परंतु ह्यांनी नाव लौकिक केलं नंतर. आता अगोदरची परंपरा थोडी आमच्या गावाची वेगळी होती, खेळ कमी होता, परंतु बक्षीस कुठलं आलंच नव्हतं. परंतु आम्ही आल्यापासून, हे जेव्हापासून हे सर्व खेळाडू तयार झाले, म्हणजे सांघिक भावना तयार झाली, आमची नेतृत्व चांगलं भेटलं. म्हणजे या संघानं चांगला खेळ करून केलं. म्हणजे पंढरपूर तालुक्यात पण तुम्ही आलता? होय होय. गादेगाव वगैरे? हा, गादेगाव वगैरे हे गेले, मी नाही. आम्ही पंढरपूरला मला वाटतं भोसले चौकात एक वेळेस आम्ही खेळलो होतो. त्यावेळेस आम्ही फायनल पर्यंत गेलो होतो, पण नंतर पुन्हा तिसऱ्याच होतं. काही इकडची सवय लागली होती ना आम्हाला, पहिलं दुसरं बक्षीस घ्यायची, तिकडे तिसरं चौथं आम्हाला नको वाटायचं. म्हणून आम्ही तिथून पुन्हा नंतर परत आलो तिथलं, हे न करता काय तर म्हणजे कामातली पोरं सगळी. जसं तुमच्या इकडे सर्व लोक संपन्न आहेत, पंढरपूर भाग, माळशिरस भाग सर्व बागायतदार आहे, म्हणून तुमच्याकडे खेळ टिकला.
खरं तर आमच्या इकडे काय माहिती का, नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. आता थोडं बागायत झालं आमच्याकडे पाहायला भेटते. आता अगोदर आमचं कसं होतं, नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. पण आम्ही नोकरीला गेल्यानंतर खेळ जो आहे ना तो मोडकळीस आला होता. मग मध्यंतरी आमचा 7 वर्ष गॅप पडला, आम्ही सामने नाही ठेवले. परंतु आता असं झालं की पुन्हा हे अल्ताफ झालं, बंडू पाडोळे, राजू दळवे ह्यांनी पुन्हा आणखीन विचार केला की बाबा ही नवीन पिढी जी आहे, सध्या आपण पाहताय, आपण तर सगळीकडेच मुलाखती घेत आहे. तुमच्या माध्यमातून मी सुद्धा म्हणजे मुंबईला खरं तर शस्त्रक्रिया माझ्या गुडघ्यावर झाली होती. खरं तर आपले आभार मानतो मी. या स्केलच्या माध्यमातून मी जवळजवळ सगळेच फायनल पाहिले तिथं. थँक्यू. मुंबईमध्ये आपण अशाच लोकांसाठी काम करतोय की ज्यांना आवडीचा खेळ आहे, पण आता कसं आहे, बरेच जण नोकरीला लागलेत, नोकरदार वर्ग आहे किंवा वयस्कर मंडळीला बाहेर जाता येत नाही. पण तुम्ही एवढं करू शकता की आपल्या चॅनलवर जर गेला SKL या युट्यूब लाईव्ह वर, तर तुम्ही घर बसल्या टीव्हीला पण आपण आट्यापाटीचे सामने बघू शकतो. आमच्या बरोबर प्रत्येक सामन्याला म्हणलं तर अल्ताफ माझ्या म्हणजे बऱ्यापैकी ओळखीचे. प्रत्येक फळावर आम्ही बसणार, उठणार, चर्चा करणार, चांगल्या खेळाडूंची चर्चा करणार, ज्याला चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार. सगळ्यात मोठा गुण तोच पाहिजे. तर अशा चर्चा व्हायच्या. आणि अलीकडच्या भागात म्हणजे पंढरपूर माळशिरस तालुका जर सोडला तर इकडच्या भागात बऱ्यापैकी म्हैसगावकरांनी बरेच वर्ष वर्चस्व गाजवलं. वर्चस्व म्हणजे असं होतं की आम्ही ज्यावेळेस खेळत होतो का, अगोदरचे पण खेळ होते, आम्ही ज्यावेळेस नावारूपाला आलो त्यावेळेस आमचा प्रत्येक वेळी कासरवाडी आहे, आम्ही आहे, बातमरी आहे, आमच्या काळातले सांग, आगलावी बावी, बळेवाडी, ते भाऊची आपली दयावान भाऊची. त्यावेळेस आमचा कोणाचा आम्ही फायनलला जायचो किंवा ब टीम जायचीच आमची. मग त्यावेळेस आमचा सामना यांच्याशी व्हायचा. परंतु यांचं एवढं म्हैसगावचं वर्चस्व होतं की आलोभाई असतील, बाबा असतील, सावकार मधने होता, दत्तू होते, नारायण होते, विलास होता, बरं का. पण हे काय की ह्यांची छाप वेगळीच होती. म्हैसगावच्या टीमची छाप वेगळीच होती. म्हणजे प्रत्येकाला काय व्हायचं, पहिल्या लॉट्स मध्ये तर आपण अशाच जोड्याला होतो. दुसऱ्या जर फेरीला म्हैसगाव लागलं म्हणलं का अगोदरच थंड व्हायचे अर्धे, किंवा नाही आता आपलं हारून परतच जायचंय. मग त्यावेळेस आमच्यासारखी टीम म्हणजे आम्ही काय म्हणजे परंपरा आम्ही आमच्या गावची बदलली त्यावेळेस. म्हणजे आम्ही म्हैसगाव असो, इकडचं पात्री शिराळा असो, ह्यांचं आम्ही अनुकरण केलं ह्या टीमचं, जे चांगले खेळत होते त्यांचं, आणि त्यांना पाहून आम्ही शिकलो. म्हैसगाव एक आदर्श गाव आहे. एक आदर्श गाव आहे. आदर्श म्हणजे आता त्यावेळेस तर हे 6 जणच यायचे खरं तर खेळायला. फक्त वस्ताद होते मागं, फक्त ते कपडे सांभाळायला. ते वस्ताद काय करायचे माहिती आहे का, कपड्यावरून कुणाला जाऊन देत नव्हतं. तानाजीला माहित आहे, कुणाला कपडे आणायचे नाहीत कपडे, असं काहीतरी. असं ते वस्ताद होते, त्यांना वस्तादच म्हणायचे, सावळेचे होते ते. पण म्हैसगावनं खूप चांगली परंपरा आणि काय म्हणायचं, एक आदर्श घेण्यासारखं. कुठं वाद नाही, झगडा नाही, काय नाही. एक माझ्या जीवनातला खरं तर भारत बाबांचा अनुभव आहे. मी भरती झालो होतो इथं, आपले भोसर म्हणून गाव आहे कुर्डवाडी जवळ, एक मला वाटतं 89-90 ची गोष्ट असेल ना, 89-90 ची गोष्ट असेल. मग आम्ही हे इकडून खेळायला आले, मी तिकडून आलो. आमच्या टीम मध्ये 3 सुरकरी होते. मी होतो, सुरेश इथला शिंदे, दयावान आपला भाऊचीचा. आम्ही 3 सुरकरी आम्ही मिळून टीम तयार केली होती. 3 सुरकरी होते. भारत बाबा म्हणजे किती विनम्रता होती बघा. ते माझ्याकडे आले आणि कधी कुणाला ते आरुतरू बोलत नव्हते. आता कितीतरी मी लहान बोलाय. भारत बाबा म्हणले, बाळासाहेब म्हणले तुम्ही आलाय ना तिकडून, पण म्हणले सूर तुम्हीच घ्या. बाबा म्हणलं माझी प्रॅक्टिस नाही, मी फक्त ग्राउंडवर रनिंग वगैरे करतोय, त्या प्रॅक्टिसवर नाही किती जरी नसली प्रॅक्टिस तरी मला विश्वास आहे, म्हणजे तुम्ही जर सूर घेतला तर तुमची टीम पुढे जाईल म्हटली. म्हणजे एवढा त्यांना म्हणजे एक आदर्शच मानतो. म्हणूनच आम्ही खरं तर आता सुद्धा एक आट्यापाट्याला धरून दुसरं सांगायचं म्हटलं तर, जसं आता मध्यंतरी काय केलं माहितीये का, कबड्डीच्या याला माझं आव्हान आहे. म्हणजे मी अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला पण बोलणार आहे सोलापूरच्या. जसं कबड्डीचं आहे ना, कबड्डीच्या स्पर्धा होतात, तर कबड्डीचे भीष्माचार्य कोण आहेत, कोणी कबड्डी चालू केले, त्यांच्या नावानं आता अलिबागला वगैरे सामने होतात. त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सगळे सामने आपल्या महाराष्ट्रातले होतात. तसं एक माझी विनंती आहे सर्व आट्यापाट्या खेळाडूला, बाबा हे आपल्या आट्यापाट्यातले भीष्माचार्यच होते आणि बाबांच्या नावानं एक स्पर्धा जी आहे ना, म्हणजे अशी आट्यापाट्याची स्पर्धा पूर्ण त्यांच्या नावानं सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. बरोबर. फक्त म्हैसगाववाल्याच नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात विचार करून करायला पाहिजे.
चांगला उपक्रम आहे, पण त्याला सगळेच प्राधान्य देतील असं मला वाटतंय. हा द्यायलाही पाहिजे. द्यायलाही पाहिजे, कारण तसा खेळाडू होणे नाही. आता भरपूर खेळाडू आहेत ना, म्हणजे प्रत्येकानं आपलं आपलं योग गाजवलेलं आहे. प्रत्येकाने म्हणजे आपल्या वयामध्ये आपण खेळत होतो तेव्हा गाजवलेलं आहे. तसं आता म्हणजे एक आदर्श आहेत आमचे म्हणून आम्हाला तसं वाटतं. त्यांच्याविषयी खूप म्हणजे आदर आहे आमच्या मनात. नक्कीच हे कार्य करण्याचा आपण 100% प्रयत्न करू, त्याबद्दल विषयच नाही. आणि मला काय वाटतंय की तुमच्यातला एक स्टार खेळाडू असतो, तो यांच्यामध्ये कोण आहे का? तसा त्यांनी खेळ गाजवला होता, खेळ बघण्यासारखा प्रेक्षणीय खेळ म्हणतो का आपण, असा खेळाडू? नाही, प्रेक्षणीय खेळ तर म्हणजे आमच्यात खरं तर 3-4 खेळाडू होते पहिल्या टीम मध्ये, हे दुसऱ्या खेळाडू मध्ये, परंतु सगळ्याला घेऊन हा राजू दळवीच खेळला बरेच वर्ष. आता ही माझा खरं तर खास मित्र. आम्ही म्हणजे आट्यापाट्याला दिवस चांगले आम्ही हे म्हणजे जे बोललो ना की 3-4 खेळाडू चांगले होते. हे बापू आपण दिसायला लहान होता, हेनच मला सुरकऱ्यावर आणलं. अगोदर तो सुरू येत होता आमच्या ह्याच्यात, नंतर पुन्हा फाटी धरली त्यानं. म्हणजे 6च्या 6 खेळाडू असे होते ना आमचे पहिले, परंतु दुसऱ्या टीम मध्ये नंतर हे बाप्पा गडसिंग ह्यांनी, मग आमची जर पहिली टीम हारली का नंतर मी दुसऱ्या टीम मध्ये असायचो. ह्या लोकांनी खूप फिरत्या का, आमच्याकडे फक्त सुरकरीच खेळायचं त्यावेळेस, मग ते मी खेळायचो. पण ही लोक खूप म्हणजे सगळेच आदर्शवत सगळेच होते. बापू आपण असो, रमेश डुबे, तानाजी गाडे, ते पण मिलिटरी मधून रिटायर होऊन आले. जोपर्यंत गावात होते खूप चांगले खेळले ते, नंतरही खेळले बरेच. बऱ्यापैकी मला काय बोलायचंय की तुमच्या संघातील खेळाडू किंवा गावातील खेळाडू किती जण जॉब करतात सध्या? आता सध्या म्हणजे तुम्ही स्वतः मी स्वतः सहाय्यक उपनिरीक्षक RPF रेल्वे सुरक्षा बल मध्ये 38 वर्ष सर्व्हिस केली मी आता मे महिन्यात रिटायर झालो. आता 2025 मे महिन्यातच रिटायर झालो. कार्यक्रम घेतला होता आपल्या जवळजवळ आट्यापाट्याचे खेळाडू पंढरपासून इथपर्यंत 100 खेळाडू आले होते माझ्या कार्यक्रमात. ते माझं म्हणजे खूप मोठी म्हणजे आभार मानला पाहिजे खेळाडूंचं. एवढं वर्ष झालं खेळ सोडून आपल्याला, परंतु तरी सुद्धा एवढं प्रेम त्यांनी ठेवून माझ्या कार्यक्रमासाठी सर्व आले होते इथं. असं येणार ते आता जे सांगितलं आता सर्व्हिस जर म्हणले तुम्ही, राजू मुंबरे सर्व्हिस करतोय सध्या, म्हणजे सर्व्हिस आता बजाज मला बहुतेक SKL लाईव्हला मेसेज आला असेल त्यांचा. आता सध्या ते खूप मोठे बिझनेसमन मध्ये यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचं नाव आहे. आणि एवढं करून ही उद्योजक तर चांगला आहेच तो, परंतु अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ते. त्याला म्हणजे तो राजू मुंबरे असा आहे की कधी थकलेलाच आम्ही पाहिलं नाही. आणि म्हणून तो उपाध्यक्ष आहे ना. आता बघा ना, आपल्या स्पर्धा सारख्या होतेत ना, तिकडचं औरंगाबाद संभाजीनगर इकडे होतेत ना, म्हणजे अशी व्यवस्था करतो. आणि त्याला खूप आवड आहे. राजू मुंबरे आणि बाबासाहेब कापसे अध्यक्ष आहेत, दोघांना एवढी आवड आहे ना की म्हणजे ते चांगले खेळाडू राहिले. बाबा तर व्हॉलीबॉलचे खेळाडू चांगले राहिले, आता पण खेळ. त्यांचा मुलगा, त्यांचं वय 60च्या पुढे आहे. बाबा आता व्हॉलीबॉल आणि त्यांचा मुलगा दोघं एका टीम मध्ये खेळते व्हॉलीबॉल मध्ये. विशेष आहे. सिनियर टीम मध्ये असे खेळाडू होते की एकही माणूस म्हणजे एक्स्ट्रा गडी सोडायचं वगैरे काही नाही, इतकं चपळ होते. कोणी खेळून कधी यायचं कोणाच्याही हातातून. आणि त्याच्यानंतर दुसरी टीम पण आली. मग यांनी मला माहिती होतं की हे बक्षीस आणलं होतं 4-5 ठिकाणून पहिलं. मग हे दुसरी टीम उभी केली. त्यामध्ये अल्ताफ असेल, श्रीमंत गडसिंग असेल, पुन्हा वल्लभ श्रीखंडे असतील, संजय माळी असतील, यांनी पण मग दरवर्षी पहिलं दुसरं बक्षीस घेऊन यायचे हे गावामध्ये. मग यांना म्हणायचं तुम्ही नाही काही करू शकत, तुम्हाला जमणार नाही आता, ते तुम्ही नोकरीला आहेत, इकडं आहेत. तर पण त्यांनी काय करायचं, दरवर्षी बक्षीस आणायचं माझ्याकडून बक्षीस घ्यायचं. आम्ही चॅलेंज म्हणजे वाटायचं नाही की त्यांनी करू नये असं नाही, पण त्यांनी पहिलं दुसरं बक्षीस आणावं ही हा हेतू त्यामागचा. आणि ही लोक बाळासाहेब माळी, बंडू, राजू मुंबरे, राजू दळवी, हे इतके अष्टपैलू खेळाडू होते. सुंदर, एकदम सुंदर खेळाडू. म्हणजे आमच्या इथे एक माणूस होता,
काय फिसके, बबरू फिसके, त्यांनी त्या ह्याच्यावरती नोट ठेवायची 50ची असू दे 10ची असू दे, तेव्हा 10 रुपये खूप होते. तर त्यांनी म्हणायचं माझ्या बंड्याच्या हातातून खेळून जा, बाहेरच्या माणसाला चॅलेंज करायचं त्यांना, माझ्या राजा दळवीच्या हातातून खेळून जा, राजू ममरेच्या हातून खेळून जा, पण हे पैसे घे. पण कोणी सोडायचं नाही कोणी कोणाला. तिथून सांघिक भावना इतकी महत्वाची हे होती त्यांची, आणि युनिटी होती. म्हणजे आता समजा कर्णधाराने सांगितलं की तू असं कर, एक शब्दही कोणी बोलायचं नाही. म्हणजे विश्वास होता एकमेकावरती, कॉन्फिडन्स होता खेळाडूवर, त्यामुळे चॅलेंज करायचे. मी राजभाऊ दळवे. पूर्ण नाव सांग. राजभाऊ वसंत दळवे. बर. तर मिलिटरी मध्ये केली 6 महिने सर्व्हिस. हा, आलो परत माघारी आट्यापाट्यासाठी. आट्यापाट्यासाठी नोकरी सोडली तुम्ही? परत सिरकेमध्ये गेलो. परत सिरकेमध्ये आमच्या दादाजवळ तिथं सर्व्हिसला होता सिरकेमध्ये. 10-15 वर्ष तिथे केली सर्व्हिस. मिलिटरी मधून फक्त आट्यापाट्यासाठी आला तुम्ही? आट्यापाट्याच म्हणजे बघा, खेळाची आवड एवढी असावी माणसाला की त्यांनी नोकरी पण सोडली. लोक नोकरीसाठी आटापिटा करतात, म्हणजे आपला संसार पुढे सुखात चालवण्यासाठी नोकरीची धडपड असते प्रत्येकाची. आणि या व्यक्तीने चक्क आटेपाटीच्या आवडीसाठी मिलिटरीतील नोकरी सोडले. तुम्हाला काय वाटलं नाही का असं? त्यावेळेस काय वाटायचं, 18-19 वर्ष होईल त्यावेळेस काय वाटलं नाही, चला खेळायचं, आट्यापाट्या खेळायचं. चांगला एकदम संघ चांगला झालता. हा हा हा. आणि एकदम ही दोस्त आमचा जीव लाग, त्याच्यामुळे काय आलो. 6-7 महिने केली सर्व्हिस. आलो परत. बर. परत कुठे जॉब वगैरे काय? परत का दादापाशी अंकुशमाळी त्याच्या शिरक्यामध्ये क्लर्क म्हणून. होय का? क्लर्क. आता काय उद्योग चालू आहे सध्या? आता काय ना, आता शेती. बर. आता मला एक विचारायचं की ज्यावेळेस तुम्ही 5 नंबर पाटीचं नेतृत्व करत होता मळेगाव गावातून, त्यावेळेस कोणते संघ नामांकित होते की म्हणजे आता महेशगाव सारखे झाले पण तरी पण एखाद दुसरा संघ असतो, असे संघ? आमच्या वेळेस संघ तसे भरपूर होते. बातमरा होते, बातमरा. तर महेशगाव तर 1 नंबर होता संघ. आगला बावी, कासारवाडी, हे पण संघ आमच्या थोडीशी होते. बळेवाडी, बावची, शिराळा, बार्शी भागातील. बार्शी भागातील परंडा तालुक्यातील शिराळा, ते पण संघ येत होते. शिराळा झाले, परत लोहारा, लवे लोहारा. आजही ते गाव खेळतात, लवे लोहारा आजही म्हणजे खेळाडू येतात खेळायला. बर. आणि माळशिरस पंढरपूर तालुक्याचा काय संपर्क तुमचा खेळाविषयी? पंढरपूरला गेलतो आम्ही, उमरे पागेला. नंतर कर्नल भोसले चौक पंढरपूरला, तिथे गादीगाव वगैरे. गादीवाला गेलतो पण बरेच वेळ झाला, म्हणजे बरेच वर्ष झाली जाऊन. नंतर परत नाही गेलो आम्ही. बर बर बर. नवीन पिढीला काय संदेश द्यायचा? तसं तर आमचं पहिल्यापासून सांगतो, आमचं ग्राउंड जे होतं ना एकदम खराब ग्राउंड. खराब म्हणजे अशातच आम्ही प्रॅक्टिस करून आमचा सामना सावळे गेलेला सामना होतं. त्यावेळेस आमचा बावचीपूर सामना लागला होता. त्यावेळेस बावचीकडून आम्ही हरलो होतो. त्यात आमच्याकडे काय होते, जरा सुरकरीची थोडी उणीव बस होती. हे सुरकरी आमचा बाप्पा पुणे. पण ते आम्ही बावचीकडून हरल्यानंतर ते स्वतः म्हणलं की बाळूला, बाळू आता मी सूर काय घेत नाही, तू सूर घे. आणि मला खाली फाटी धरायला त्यांनी लावली बापू. आणि तिथून आमची म्हणजे एकदम चांगली प्रॅक्टिस झाली आटीपाटीची. म्हणजे जिथं कमी पडतंय तिथं ओळखलं तुम्ही की आपला इथे खेळ कमी होतोय आणि इथं आपला पराजय होतोय, म्हणजे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे त्याशिवाय संकट तयार होणार नाही. कारण चुका होत्या हे कळून सुद्धा जर तुम्ही चुका करत असेल तर संकटच तयार होणार नाही. त्यांनी स्वतः काही सांगितलं आम्हाला की आता बाळू मी काय सूर घेत नाही, तू सूर घेऊन मला खाली पाठी दे म्हणजे. तो त्यावेळेस संघ आपला सुधारला म्हणजे. पण खरं सुधारला म्हणजे आम्ही कुठलीही बक्षीस आम्हाला परत. आणि त्यांनी पहिली फाटी धरत होता बापू. पुन्हा ती बंडू तिसरी, पुन्हा राजू मुंबई म्हणून तो एक असाचा. रमेश दुबे आमचा 4थी फाटी फिक्स परफेक्ट फाटीचा होती रमेश दुबेची. ह्या असा आमचा मोठा संघ 1, 2, 3, 4, 5 आणि राजू मुंबई 6 त्यावेळेस असेल. नंतर ते झाल्यानंतर पण आम्ही आलतापला ते घेऊन पप्पाला घेऊन आम्ही नंतर बरेच वर्ष मी खेळलो. एकटाच खेळलो मी, एकटाच. बाबा पुन्हा सर्व्हिसला गेला, फक्त एकटाच. मी लांब जाऊन मी म्हणजे बक्षीस आणली ह्यांना घेऊन. तुम्ही सतत किती वर्षे आटेपाट्या म्हणजे लोंपाट खेळाय? लोंपाट बघा ना आता किती, 83 पासून खेळत होतो.
ते आता ते 17 आणि हे 15 समजा 32 वर्ष खेळायचे. 30-32 वर्ष म्हणजे गावाचं नाव बरेच दिवस टिकवले आणि 30-32 वर्ष लोंपाट खेळायचं एवढी सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट नाही. आणि असं सगळ्याच्या ऐकण्यात मिळते की तुम्ही एक चांगले खेळाडू होता गावात. हो होतो ना. आणि होतो म्हणजे प्रॅक्टिस बी तशी केली होती आम्ही. रात्री 2-2 वाजेपर्यंत खेळत होतो. रात्री 2 वाजेपर्यंत खेळत होतो. ग्राउंडवरच झोपायचं, सकाळी उठून जायचं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी खेळायचं, नंतर पुन्हा 5 वाजता परत रात्री 3 टाइम. त्यावेळेस भरपूर प्रॅक्टिस झाली. हा त्यावेळेस असं म्हणजे दुसरा वैयक्तिक कुठला नाद नव्हता किंवा मोबाईल सारखं आताच्या मोबाईलच्या कुस्ती खेळतोच काय बघून आम्ही दोघं कुस्ती खेळायचो. कुस्ती खेळून पुन्हा संध्याकाळी आट्यापाट्या खेळत होतो. म्हणजे व्यायामाचा नाद होता, खेळाचाच नाद होता. खेळाचा नाद होता. दोन्ही खेळ परंपराच होती ना गावाला ती. त्याच्यामुळं कुस्त्या आणि आट्यापाट्या पण एवढं होतं की कुस्त्याची जास्त प्रॅक्टिस होत नाही, आट्यापाट्याची जेवढं कुस्ती खेळायचो प्रॅक्टिस वरतीच. होय का? मग काय आज इथं सामनं, उद्या तिथं, परवा तिकडं सगळीकडे सामने असायचे. मग ती जी प्रॅक्टिस व्हायची, व्यायाम व्हायचा, त्याच्यावरच कुस्त्या खेळायचो काही दिवस असं. बर, धन्यवाद. आपण अल्ताफभाई मळेगावचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक आट्यापाट्या प्रेमी, खूप आट्यापाट्या प्रेमी. म्हणजे आट्यापाट्याशिवाय असं त्यांना जमणारच नाही. मग कुठेही असू द्या. बाई तुम्ही कुठं जायचं? बेंगलोर राहिला बेंगलोर बोसे मळेगाव, कोणालाच कुठला आहेत माहित नाही बाई. बर भैया, मला असं म्हणायचंय की तुमच्या आठवणीतला एक सामना सांगा. माझ्या आठवणीतला म्हणजे पानगाव. काय झालं, पेहच्या संघात चंद्र सत्री खेळत होता. सलग 2 वर्ष आम्हाला त्याची कासारवाडीत हरवलं. बर. मग मी राजभाऊ आम्ही विचारच केला, काही जरी झालं तरी आपण ह्या वर्षी पेहला पाडायचं. बर. मग मधू गायकवाड होते, पुन्हा ती बंडा सरपंच, नवले सोरकरी, चंद्र सत्रे. मग टाइम संपल्यावर आमचा मार्कावर सामना गेला. 125 आलटी आमची गेली. मी राजभाऊ खाली गेलो, 125 पडलं. आणि तिथून परत उलट मी कडावर लोन काढलं, त्यांच्यावर लोन घातलं. बर. बाबासाहेब कापशीच्या वाढदिवसानिमित्त सामने होते. बर. तिथून आम्ही पहिला नंबर आणला. मग आमच्या अध्यक्ष म्हणले, तुम्ही जर तिथून पानगावून पहिला नंबर आणला तर 5 किलो मटण तुम्हाला देतो. आणि दिलं आम्हाला तिने 5 किलो मटण. बर. मग त्यावेळेस नांदुरे वगैरे संघ खेळत नव्हता का? त्यावेळेस त्या वर्षी नांदुरे नव्हता आले इकडं. चंद्र सत्रे यांच्या टीम मध्ये खेळत होता. कोणाच्या प्याच्या संघात. प्याचा संघ त्यावेळेस चांगला होता. हो, चांगला संघ होता. बर. म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यानंतर बार्शीत एक लवंग सेक्शनच्या टीम मध्ये रमेश तवटे त्यांच्या टीम मध्ये खेळत होता. बर. मग तिथं पांडे चौकात सामने असायचे. रात्री 10ला चालू व्हायचे आणि पहाटे 5ला संपायचे. बर. रोडवर. हा, मग तिथं पण सोपल साहेबाच्या वाढदिवसानिमित्त सामनं होतं. तिथं पण आमचे 6 मार्क झालते, पण ते म्हणले आम्हाला मार्कच कळले नाहीत तुमच्याकडचे. मग सोपल साहेब म्हणले बाहेरच्या तालुक्यात आले, त्यांना द्या नंबर. हे रमेश तवटेला अजून विचारा, तुमच्याच तालुक्यातला आहे. तिथं विजय आमचा पहिला नंबर होता तिथे. हो. मग आम्ही दुसरा आणला, त्यांनी पहिला नेला. त्यावेळेस आमच्या टीम मध्ये आम्ही तानाजीला घेतलं होतं, म्हैसगावच्या. तानाजी म्हणजे मधने सावकाराबाचा भाऊ. बर. त्यांनी पण खेळत होते चांगले खेळ. बर. आताच्या ज्या स्पर्धा बघितल्या का 2025 मध्ये तुम्ही सगळे सामने बघितले? म्हणजे अगदी छोट्या छोट्या अकोले गावापासून ते उंबरे पागापासून ते पाघ्याच्यापर्यंत शेवट आपला झाला कुठं उंबरगाव पर्यंत. उंबरगाव पर्यंत कंटिन्यू होते. तर तुम्हाला काय बोलायचंय की आट्यापाट्या टिकावा यासाठी तुमचं वैयक्तिक काय मत आहे? तर तुमच्या चॅनलला अजून थोडी मदत केली पाहिजे, तरी अजून चांगला खेळ वाढेल. चॅनल तर काम करतोच आहेत, पण खेळाडूने बी व्यवस्थित टायमिंगला आलं पाहिजे. वेळेवर पोचल्यावर त्या गावकऱ्यांना 3-3 दिवस कामधंदा सोडून सामना चालवायचं. आता म्हैसगावकरांनी सामना घेतलं, संघ भरपूर आले, चांगले झाले सामने म्हैसगाव. मग तसंच आम्ही सुद्धा या वर्षी ठरवलंय किंवा वेळेवर उपस्थित राहिले तर दुसऱ्या दिवशी दुपारी 5-6 वाजेपर्यंत आपलं गावाकडे जातील लोक आपल्या काम. कारण आट्यापाट्या खेळणारे पोरं काय सगळी शेतीच करणार आहे, शेती करणार आहे, कोण नोकरदार नाही. आणि पोरं चांगली झाली या वर्षी. काही 10-12 एकदम चांगल्या टीम आहेत. हो. बऱ्यापैकी
शिरडोन सारखा संघ झाला, होय, शिरडोन आहे. 2025 चा टॉप आहे. नांदोरेचे आहे ते, रावसाहेब नांदुरा वगैरे आहे. आहे, परत 15 सेक्शनचे आहे ते, हो पेहाचा एक पोर आहे, संघ आहे. पेहाचा एक संघ चांगला आहे, गाडीवर नंबर काढला. हो हो बऱ्यापैकी चांगले. आता चालूला सगळ्यात टॉपचा संघ म्हटलं तर अकोला गाव. हो हो मंगळवेढा तालुक्यात अकोला. मंगळवेढा हो हो, एक तालुक्यातील, नंबर एक नंबर. अकोला गाव चांगली पोर झाले. हो. आणि ते गाव असं आहे की मला वाटतं 4-4 एकाशीने खेळाडू आहेत. म्हणजे असं काय नाही की एक जण वयस्कर आहे किंवा एक जण लहान आहे, असं काय नाही. प्रत्येक संघात थोडंफार हे असते. पण अकोला एक गाव असं आहे की सगळी यंग पिढी. मला वाटतं वेळापूर उमऱ्यात त्यांनी 3 का 4 संघ आणले होते. होय 4 पण असे एका लेवलचे, म्हणजे एकाशीने व्यायाम करणारे पोरं आणि इरस खेळाच्या बाबतीत इरस. लय. आणि आमच्या वेळापूर उमऱ्यात पण म्हैसगाव सारखा सामना आणि शिरडोन सारखा सामना नाही झाला. पहिल्या दुसऱ्या नंबरचा सुद्धा झाला नाही. ती जी फाईट झाली ना ती पहिल्या दुसऱ्या सुद्धा फाईट झाली नाही. एवढा खतरनाक सामना. आणि बऱ्याच ठिकाणी या भागातून त्या भागात येणारा असा एकमेव संघ आहे म्हैसगाव. म्हणजे त्यांचं नाव घ्यावं असं का वाटतं की ते एवढ्या लांबून येतात. आणि खरं सांगायचं झालं तर विषय काय माहित आहे का, माळशिरस माळशिरस पंढरपूर तालुक्यात जरा खेळणारी गाव आहेत अजून पण. म्हणजे पंढरपूर तालुका बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे खेळाच्या ह्याच्यात. तर तिथं येऊन त्या खेळाडूंची स्पर्धा करणं एवढं सोपं नाही. म्हणजे रियालिटी आहे. कारण तिकडचे खेळाडू आहेत ना त्यांना काय पडलं काय विजय झालं काय शेजारी गाव असते, पण हा संघ जवळजवळ 90 ते 100 किलोमीटर अंतरावर प्रवास करून खेळतोय. आणि त्यांना म्हणजे त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतोय की तुम्ही एवढ्या लांब येत आहे. आणि त्याच्यासाठी कमालबाईचं म्हणजे खरंच महत्वाचा वाट आहे. खूप मोठं योगदान गाडी घेऊन. आणि विषय काय माहित आहे का, तुम्ही सगळे खेळाडू एका परिस्थितीचे नसते. म्हणजे सगळ्याची चांगली परिस्थिती असते असं काय नसतंय. प्रत्येकाच्या अडचणी असतात. आणि हा खेळ कसा आहे माहिती आहे का, ह्याच्यातून पैसा भेटत नाही. पण यातून पैसा भेटत नाही किंवा ह्याच्यातून प्रपंच चालत नाही. तर ही एक आवड आहे. मग कमालबाईच्या वडिलांनी त्यांच्या म्हैसगाव गावाचं बाबाने आणि त्यांनी खूप मोठं नाव केले. म्हणजे ते अजरामर आहे. ते कितीतरी पिढ्या म्हणजे पोसू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आटेपाट्याचं नाव आहे तोपर्यंत त्या दोघांचं नाव तर कधीच पोचणार नाही. सावकाराबा मधने झालं ह्या भागातील जे खेळाडू आहेत ना, मला यांचं गुणगान का गाव वाटतं की आट्यापाट्याच्या स्पर्धेत विषय काय होतो माहिती आहे का, की खेळाडू तयार झाला की त्याच्या परिस्थितीशी तुलना केली जाते. हा खेळ काय उंडका खेळ आहे, ह्याच्यातून कोणाचे फोटो भरतेत आणि कोणाचं चांगलं झालंय, अशा गोष्टी आहेत. पण मी ह्या भागात जसं आलोय म्हैसगाव नंतर आता इकडेच आलोय म्हणजे बार्शी भागात आलोय, तर मला असं जाणवलं की आट्यापाट्याला एक तुम्ही विशेष महत्व दिले. आणि 100% म्हैसगावचं नावच काय घ्यावं वाटतं तर या भागातील केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे ना. आणि बिगर व्यसन नाही, काय नाही, भांडण नाही, तंटा नाही. म्हणजे आता मागील पाठीमागच्या काळात काही गोष्टी आम्ही बघितल्यात की थोडी चिडाचिडी झाली की इशीवर जायचं, तिथं अडवायचं. आणि हे खरं आहे. म्हणजे आता जरी तुम्हाला लाईव्हला वेगळा ऐकाय भेटला असेल पण हे मी स्वतः बघितले. कारण असतात टक्कर असतात, विषय सोडा. म्हणजे बऱ्यापैकी 4-5 गाव होते त्यांना अजिबात काही गोष्टी चुकून होत्यात, विषय सोडा. पंचावन्न होतात, कधी खेळाडू खोटं बोलतात, कधी म्हणजे काही होऊ शकते किंवा नजर चुकीने पण निर्णय चुकू शकतो. कुठलंही गाव थोडक्यात तुम्ही मळेगावनी सामने भरवलेत तर तुम्ही आवर्जून कुठल्या संघाला पाडू शकत नाही. कारण हे जग बघतंय, जनता बघते, प्रेक्षक बघते. अन्याय शक्यतो गाव होऊ देत नाही. पण चुकून झालं तर ते संघ पण म्हणजे मागच्या 7 वर्षाच्या अगोदर जे संघ होते का, कवटाळी झालं, नेवरं झालं, नांदुर झालं, पटवर्धन कुरवली झालं, कोळेगाव झालं, परत काळमोडी एक माझ्या बघण्यातलं एक चांगलं गाव आहे बरं का. म्हणजे त्यांनी थोडे दिवस खेळले पण लय रनिंग मधला खेळ त्यांचा. आणि परत संगम होतं, टोणूकर होते,
दाहिटी शिरबावी तर पहिल्यापासूनच आहे आपल्याला माहिती आहे. पण ह्यांचं जे खेळाचं गणित होतं ना, बऱ्यापैकी असं व्हायचं की बरोबर चुरशीच्या सामन्याला काय ना काय फटका बसायचा. आणि त्याचं 1-2-4 मैदान ते गावातले जे खेळाडू असतात का, त्यांना जर कळलं की असं कळत नव्हतं त्यावेळेस मोबाईलची मीडिया एवढी मोठी नव्हती, त्यावेळेस कळत नव्हतं की भांडण झाले. ज्यावेळेस गावात येतील आणि कालवा होईल, कुजबुज होईल, त्यावेळेस कळायचं की काहीतरी झालेलं आहे किंवा कोणा तर ऐकाय मिळायचं नंबर कोणी नेला काय झाला. त्यावेळेस असं ह्याचा वाद झाला त्याचा वाद, त्यावेळेस घरचे जाऊ देत नव्हते. हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे की खेळाडूंना त्रास होत. पण तसं आता काय राहिलेलं नाही. आता काय झालंय माहिती आहे का, मीडिया आहेत, मोबाईलची मीडिया आहे, कॅमेऱ्याची मीडिया आहे, सामने रोज आहेत. आणि बऱ्यापैकी काय झालंय माहिती आहे का, आता तुम्ही लगेच लाईव्ह बघू शकता खरं बोललंय का खोटं बोललंय. आता प्रत्येक जण हुशार झालेत, लाईव्हला सामने आहेत. कदाचित एखादा निर्णय दिसू शकत नाही लाईव्ह सामन्यात, पण दिसतो. त्यामुळे आता खेळाडूला सुद्धा आता भीती निर्माण झाली की खोटं बोललं तर आपलं नाव खराब होणार आहे. त्यामुळे खोटं बोलायचा विषय संपलाय. आणि मला असं वाटतं की ह्या मोबाईलच्या युगात आणि कम्प्युटरच्या युगात तुम्ही शरीरासाठी एक वेळ दिला पाहिजे ठराविक. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, म्हणजे नवीन मुलांसाठी. म्हणजे ह्या गावाने जी मुलाखत द्यायचा जी प्रयत्न केलाय का, ती जुन्या आठवणी आणि नवीन पोरांनी काय केलं पाहिजे. आता त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. मळेगावकरांचा जॉबला आहेत, त्यांनी खेळ खेळला, गाव चालवला असेल, कोणतरी असेल खेळाडूपैकी गाव चालवत असतात, बरोबर आहे का. म्हणजे बऱ्यापैकी आट्यापाट्याच्या खेळातून मला एवढं सिद्ध करायचंय की गावाचा कारभार हाकणारे हे निर्माण नाही, गावाचा कारभार हाकणारे हे आट्यापाट्याचे खेळाडू आहेत. कमालभाई पण त्यांना आता त्यांनी गाव चालवते थोडक्यात, किंवा बाबाची पिढी आहे ती गाव चालवते. भले राजकारणात इकडची बाजू तिकडं असेल किंवा काय, जे खेळाडू असतात ना, कारण लोंपाटी असं आहे त्याला जी कोंड फोडायची सवय असते ना, ते मग ते गावचं कोंड फोडू शकते. कसली अडचण असू द्या, तुमचं जे आडी अडचणीचं जी प्रश्न असतात त्याचं जी कोंड फोडायचं असतात का, ते लोंपाटाच्या पोराला चांगलं माहित असतं. त्यामुळं लोंपाटातला मुलगा किंवा खेळाडू हा कुठंच कमी पडणार नाही हे सिद्ध आहे. त्यामुळं मला वाटतंय की आताच्या पिढीनं एक चांगला खेळ खेळला पाहिजे, जुन्या खेळाडूंचा आदर्श घेतला पाहिजे. बरेच आहेत. आताशी आपण सुरुवात केली मीडियाला. मळेगावचं एक बरंच कौतिक आहे आपल्याकडून, बप्पा गडशिंग त्यांच्याशी त्यांच्या काय आठवणी जतन करतोय. तर काय सांगचाल तुम्ही, असा एक आठवणीतला सामना असतो प्रत्येकाच्या? माझ्या आठवणीतला सामना म्हणजे खासापूरला आम्ही गेलतो, परांडा तालुक्यात आहे खासापुरी. तिथं राजूभाऊ, बंडू, अल्ताफ, तर नेवरे संघातनं चंद्र सत्रेच की चंद्र सत्रे खेळत होते ना, तर त्यांच्या 2 टीमा फायनल आलत्या. आमची एक टीम पडली होती आणि आमची एक टीम फायनल आलती. तर दोन्ही पण टीम आम्ही त्यांच्या पाडल्या नेवऱ्याच्या. हा, पहिल्यांदा ब टीम पाडली आणि पहिल्या दुसऱ्यासाठी अ टीम पाडली. हा, खासापुरीत त्यावेळेस पहिला नंबर काढला आम्ही खासापुरीत. उतरेश्वर होता त्यावेळेस बघा. आणि आम्ही आट्यापाट्याच्या नादाला जर लागलो म्हणलं का तुम्ही, आमचे वळू काका, राजभाऊ दळवी, बंडू यांचा आदर्श घेऊनच आम्ही दररोज बघून का नाही ते आम्हाला त्याची आवड निर्माण झाली. नाही, चांगली गोष्ट आहे. मळेगावसाठी बरेच खेळाडूंचं सहकार्य लाभलेलं आहे किंवा बरेच खेळाडू स्ट्रॉंग आहेत. त्यामुळं काय मळेगावचं नाव तर फेमसच आहे. मला वाटतंय मेजगाव नंतर मळेगावचं नाव घेतलं जाते. कारण आमच्या भागात असा विषय आहे, पंढरपूर माळशिरस भागात, की गादीगाव म्हणलं की ती पंढरी भूषण आकार आला किंवा आट्यापाट्या चॅम्पियन आलं, असं ह्या भागातील ही 2 गाव आहेत. तुम्हाला काय वाटतं, ह्या भागात खेळ खेळला जावा? मनापासून इच्छा ही प्रत्येक गावात खेळ खेळला पाहिजे आणि थोडा वेळ मिळाल्यानंतर खेळायला पाहिजे खेळ. भले स्पर्धेला जावा किंवा नको, पण व्यायाम म्हणून खेळायला पाहिजे. खेळतात आता आमच्या गावात नवीन मुलं चांगली खेळतात. अत्यंत उत्तम आहे.
प्रसिद्ध आहे. हाय हाय हाय. महाराष्ट्रात मळेगावची चर्चा बंधाऱ्याची येते, ही जी येते मळेगाव उत्कृष्ट आहे. हाय हाय. काय एक मिलिटरीत काम करत होता वाटतं तुम्ही असं. नमस्कार. नमस्ते नमस्ते. मी ह्या प्लेअर मध्ये मी आणि रामू माळी हे सर्व पहिलं सिनियर. आम्ही आता आम्हाला पहिले जमीन नव्हती, जमीन भूमीहीन मजुरी करायचो बर. आणि परत संध्याकाळी सामन्याला जायचं, सायकली घ्यायच्या लोंपाटाला आणि कुस्त्याला बी सायकली घेऊन जायचं. अशा परिस्थितीतून आम्ही सामन्याला बी जायचं, परत पुन्हा सामना बघण्यासाठी घेऊन जायचं. 72चा दुष्काळ, मग यांना लहान होती हे यांना मी वाटाणे, परिस्थिती नाजूक, मग आम्ही वाटाणे शेंदाड हे खाऊ घेऊन सामना बघायला मुकामी जायचं. म्हणजे एवढा छंद आम्हाला कुस्त्याचा आवड आहे. बर. आता एक वैयक्तिक तुम्ही एक करिअर घडवले आणि आता नवीन पिढीला सांगा ना, काहीतरी संदेश द्या ना. म्हणजे आट्यापाट्यातून तुम्ही व्यायामाला लागला, त्याच्यातून व्यायाम करून तुम्ही व्यायाम लहानपणापासून आम्ही कुस्तीच होतो का, तर घर आमचं तालमेपाशीच होतं. बर बर. त्यामुळे आम्ही कुस्ती पुन्हा मजुरी करायला जायचं आणि परत पुन्हा लोंपाट बी खेळायचं अशा पद्धतीनं. तुम्हाला आताच्या पोरांना काय संदेश देऊ वाटतं? पोरांनी एखादी मोबाईल सोडून हे ग्राउंडचं खेळ खेळावं, परगावच्या सामन्याला जावं, तिथल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये संघामध्ये खेळाडू असतात, एकदम चांगलं खेळून जाणार, कोंडा फोडणार, जसं आमचं राजू दळवे, बंडू पाडोळे खेळून जाणारे, तसे प्रत्येक टीम मध्ये असते. तर परगावला तुम्ही गेला तर त्या खेळाडूचं म्हणजे खेळ कोणता, कोंडा फोडून जाणारी ही बघायचं, आपण बी तशाच पद्धतीनं प्रतिकार करायचं, शिकायचं, बघायचं. हे त्यांना आताच्या मुलांना संदेश असावा, एक चांगला संदेश दिलाय. आम्ही मिलिटरीत आलो तरी पण आम्ही सामना खेळत होतो. एक वेळेला आम्हाला इथं वसंत बुकडेपाशी सामना होता, म्हैसगाव बरोबर लागला होता. वल्लभ श्रीखंडे, रामू माळी, दिलीप दीक्षित, आम्ही आणि सुरकरी कोण दादा होता काय, बबन कोतल काय होता. मग समजायला आम्ही ते आता कसे बोलते ते, आता खेळाडू कसं एकत्र येते कानात बोलते, असं करायचं तसं. त्यावेळा तसं नव्हतं, आम्ही इशाऱ्यावर फक्त असं. तर मग ह्या मधल्या सुरावर खेळवारे म्हणायचं आणि मी खाली खेळून आलेलो आणि खालून माझ्या सिग्नलचा बनेल होता, अँड्रॉइड होती, मी खालून जी कड्याच्यानं जी हे केलं, कोंड फोडलं शेवटपर्यंत आणि मधल्यावरती लोन घेतलं, 3 लोनानं म्हैसगावला काढलं होतं आम्ही. बरोबर आहे का रामो? हे म्हणजे प्रेरणा तशी. बरोबर आहे. तर आत्ताच्या स्पर्धा भरवणार आहे तुम्ही, तुम्हाला संघांना आव्हान कसं करायचंय, म्हणजे तुमचं स्वरूप काय आहे या स्पर्धेचं? आता जे 2025 साली जी भरवलेत पाडव्यानिमित्त स्पर्धा, तर त्यांना काय बोलचाल तुम्ही? त्यांना बोलायचं म्हणजे की वेळेवर यावं, संघ नोंदणी करावी, काय ते जण किंवा ढाब्यावर बसते तिकडं बार्शीत शेलगावपाशी येऊन, टायमाला वेळेला प्राधान्य असतं. मग हिचं आयोजकाने इकडे बसायचं, वाट बघत बसायचं, माईकवर पुकारायचं, संघ नोंदणी करा. मग ही चालली तर नोंदणी, तर ती वेळेचं प्राधान्य, हे वेळेला प्राधान्य देऊन संघ टायमाला नोंदणी करावी, ही मला म्हणायचं. ठीक आहे. काय तर रात्रभर जागायचं, लवकर सामना चालू झालं तर लोक थकलेली असते, ती बघायला येते. ती तुमचं सामना 11 वाजता गेलं तर 11च्या पुढून गेल्यावर काय लोक मला बघणार आहे. ते पहिलं सामना दिवसा होते आमच्या टायमाला. तर आता आपण जे पुढचा कार्यक्रम आहे ते 2025 सालच्या ज्या स्पर्धा आहेत का त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. ते तुम्ही नक्की बघू शकता, कारण मळेगावला एक दीपावळीच असती, आटेपाटीची दीपावळी म्हणजे मळेगाव. ठीक आहे, आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत.
तर नमस्कार मंडळी. नमस्कार. दीपावलीच्या भाऊबीजेला इथं प्रत्येक वर्षी सामने भरवले जातात. तर त्याचं आपण नियोजन बघणार आहोत. तुम्हाला काय बोलायचंय तुमच्या सामन्याविषयी? आमच्या सामन्याविषयी हे सांगायचं आम्हाला, मळेगावच्या आमच्या आट्यापाट्याची परंपरा खरं 51 वर्षापासून चालू आहे. मध्यंतरी 7-8 वर्ष खंड पडला होता. नंतर आणखी आम्ही 3 वर्षापासून पुन्हा आट्यापाट्याचे सामने चालू केले. आता हे सामने चालू करण्यामागचा उद्देश एकच आहे, फक्त आमच्या बार्शी तालुक्यातील खेळ पूर्ण संपुष्टात आलेला आहे आणि तो खेळ जिवंत राहावा त्यासाठी आम्ही एक माजी खेळाडू सर्व म्हणजे सर्वांनी मनात घेऊन एकत्र येऊन आम्ही ह्याचं नियोजन करतोय. तसं तर अगोदर ज्यावेळेस आमचा बार्शी तालुका माळा तालुका जास्त खेळत होता, परंडा तालुका भरपूर खेळत होता, त्यावेळेस आमच्या इथं भरपूर टीम यायच्या. त्यावेळेस आम्ही दीपावलीच्या पाडव्या दिवशी सामने ठेवायचो आणि दीपावलीच्या सामन्यात म्हणजे ठेवण्याचा एकच उद्देश होता की जे काही खेळाडू नोकरी लागलेत, आमच्याकडे जास्त नोकरी आहेत, लोक नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. तिकडच्या सारखी पंढरपूर माळशिरस भागात सारखी आमची शेती काही बागायत नाही. मग त्या उद्देशाने आम्ही काय करायचो की पाडव्याला सामने ठेवायचो. त्यामुळे भरपूर टीम यायच्या अगोदर. पण आता आमचा खेळच म्हणजे संपतच आलेला आहे. आता खरं तर सांगायचं तात्पर्य हे यायचं की बार्शी तालुक्यातला खेळ जिवंत राहावा. मुख्य तर एक तर मोबाईलचे युग आलेला आहे सध्या, त्यामुळे कुठलेही क्रिकेटचेही सामने आमच्याकडचे बंद झाले. आट्यापाट्या तर खूप आपला म्हणजे पारंपरिक आणि जुना खेळ आहे, मर्दानी खेळ आहे हा. परंतु ह्याच्यातनंही तरुण जो आहे तो व्यसनाधीन चाललेला आहे, तरुण दुसऱ्या रस्त्याने चाललेला आहे. त्यासाठी की तरुणाने व्यायामाचा नाद करावा, कुठला तरी खेळ खेळावा. खेळ खेळल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण खेळ खेळतो किंवा आध्यात्मिक भक्ती मार्गात जातो त्यावेळेस आपलं मन ही शुद्ध होतं आणि त्याच्यासाठी आपण हा मार्ग स्वीकारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय. नाहीतर आमची सर्वांची पण परिस्थिती नाही की सामने करावे असे. खरं सांगतो तुम्हाला, का तर हे आमच्या इकडची गावं सगळे गरीब गाव आहेत आणि अगोदरची परंपरा कुठेतरी राहावी. हे गावाचं नाव आम्ही जसं उज्ज्वल केलं अगोदर तसं गावच्या पोरांनी उज्ज्वल करावं. आहेत आमच्याकडे होतकरू पोर आहेत, सध्या खेळाडू आहेत होतकरू. आमचेच काही जे माझे खेळाडू आहेत त्यांचे सुपुत्र खेळतात, आता चांगले खेळतात ते पण, परंतु त्यांना एक मार्गदर्शन भेटत नाही, त्यांना दिशा भेटत नाही. आता आमचा हाच विचार आहे की 3 वर्षापासून आम्ही करतोय ना, तर आमच्या गावचे खेळाडू चांगले व्हायला लागलेत. हा उद्देश मुख्य आहे आमचा. बार्शी तालुक्यातला खेळ जिवंत राहावा आणि आपल्या गावातल्या तरुणांनी इकडे तिकडे जाण्यापेक्षा इकडे तिकडे मन भटकण्यापेक्षा जर आपण योग्य मार्गाने गेलो तर तरुण आपला भविष्यात एक चांगलं म्हणजे गावाचं नाव तर करेलच, पण तरुणाचं एक खेळामुळे अध्यात्माच्या मार्गातून गेल्यानंतर हा तरुण एक उंचीवर जाऊन पोहोचेल, हे आमचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी आम्ही 24 तारखेला म्हणजे आता काय तुमच्याकडचे सर्व पंढरपूर माळशिरस भाग खेळत आहे, मंगळवेढा खेळत आहे, आता म्हैसगाव आमच्याकडचं माळ्याकडचंच आहे. त्याच्यासाठी आम्ही तिकडच्या खेळाडूंचा आग्रह आहे की नाही, आमच्या भाऊबीजेला बहिणी येत असतात, आम्ही बहिणीकडे जात असतो, त्याच्यासाठी तुम्ही नंतर ठेवा. म्हणून आम्ही काय केलं, अगोदरची जी परंपरा होती पाडव्याची ती सोडून आम्ही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी खास तिकडचे खेळाडू येतात आणि तिकडच्या खेळाडूंचा खेळ आमच्या गावकऱ्याला पंचकृषीमध्ये जे बंद झालेला आहे खेळ, तेही माझे खेळाडू जे शौकीन आहेत आट्यापाट्याचे तेही खास बघण्यासाठी येतात. म्हणून आम्ही तो भाऊबीज दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेला शुक्रवार आहे 12 वाजता आम्ही सामने चालू करणार आहोत. सकाळी 12 वाजता, दुपारी 12चं टायमिंग आम्ही दिलेलं आहे. जास्तीत जास्त 1 तास उशीर होईल, परंतु आमचं एक सध्या जो खंड पडला आहे ना खेळामध्ये, जे खेळाडू चांगले आहेत, इमानदार आहेत, प्रामाणिक आहेत, खूप मेहनत करताय आपल्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी, परंतु एकच कमी आम्हाला दिसते तुमच्या स्केलच्या माध्यमातून. आम्ही 2 वर्ष झालं सामने म्हणजे नोकरीला असतानाही मी पाहत होतो, आताही पाहतोय. एकच होतंय की खेळाडू टाइमावर येत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे जे आयोजक असतात ना, आयोजक तर सोडा, आयोजकांना एवढ्या गावातल्या माणसाचं बोलणं खावं लागतं की ते हे, आणि तिकडचं ते गोष्ट वेगळीच आहे. पण आमच्याकडे असं म्हणते कशाला सोडलेलं तुम्ही आणखीन चालू केलंय, म्हणजे आमच्यासारख्याला खूप ऐकावं लागतं इकडे. त्याच्यासाठी मला एकच वाटतं, फक्त खेळाडूंनी इमानदारी बरोबर आपलं खेळ दाखवण्यासाठी टायमावर यायला पाहिजे आणि टायमावर आल्यानंतर आपल्या खेळाचं कसं विधं दाखवायला पाहिजे. का तर तिकडच्या भागात तर नाव होईलच. आणि मळेगावला परंपरा, आम्ही तुम्ही लवंग सेक्शन, उमरे पागे पहिले आमच्या बरोबर खेळत होते, संगम खेळत होते त्यावेळेस. म्हैसगाव तर आमच्या जवळच आहे, त्यांना विचारा की मळेगावची काय परंपरा आहे. मळेगावची एकच परंपरा आहे, आमच्या इथं कधीही कुठल्याही संघावरती अन्याय आम्ही केलेला नाही. किती लहान संघ असेल, मोठा संघ असेल, का तर आमच्याकडचे खेळाडू तिकडच्या खेळाडूचा खेळ बघून पुढे आलेले आहेत.
टीम पुन्हा चांगले झालेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही एवढे दूर दूरवरून टीम येतात, मग त्यांच्यावर अन्याय कसा होऊन द्यायचा आपण. बरोबर. शेवटी अंपायर बी एक मनुष्यच असतो, चूक होते त्याच्याकडून, परंतु मुद्दाम आम्ही आतापर्यंत करतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावी 8-10 जरी टीम आल्या तरी आम्ही 1 रुपया बक्षिसामधील कमी केलेला नाही. तर सर्वांना आता माहिती आहे. किती बक्षीस ठेवले 2025? 2025 ला 21,000 रुपये बक्षीस आहे. आणि 21,000 बक्षिसाबरोबर जे आपल्या म्हणजे कुस्त्यामध्ये आपण गादा ठेवत होतो, हाही मर्दानी खेळ आहे, तोही मर्दानी खेळ आहे. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही आता पहिल्यांदा आम्ही चालू केलं की आम्ही गेल्या वर्षी पण ठेवली होती. पहिल्याही बक्षिसासाठी गदा आहे, दुसऱ्याही बक्षिसासाठी गदा आहे, तिसऱ्याही बक्षिसासाठी गदा आहे, चौथ्या आणि 5व्या बक्षिसासाठी आम्ही ट्रॉफी देतोय. आणि बक्षीस आहेत सर्व म्हणजे 21,000, 11,000, 7,000, 21,000, 15,000, 11,000, 7,000 आणि 5,000 असे 5 बक्षीस आहेत. हा, फक्त तुमची एवढीच रिक्वेस्ट आहे प्रत्येक संघाला की तुम्ही वेळेवर या. वेळेवर या ही रिक्वेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या इकडे सामना होतात सर्वात जास्त. आता तर असं झालं की पहिलं गावपासून सामने चालू व्हायचे 15 ऑगस्ट पासून, आता तुमचे 1 जून पासूनच सामने चालू होतात तिकडं. आहे की नाही? 31 मे काय 1 जून काय चालू होतात तेव्हापासून सामने. आता तुमच्याकडे काय झालं माहिती का, ह्या वर्षी तर खूप म्हणजे पाऊस झालेला आहे. अच्छा, पाऊस जरी नव्हता तरी तिकडचं काय होतं की आज सामने चालू केले, आज संध्याकाळचं टायमिंग दिलं किंवा दुपारचं टायमिंग दिलं तर खेळाडू रात्री येतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येतात. अच्छा, काही गावाच्या ठिकाणी पाहिलं आमच्या म्हैसगाव सारख्या टीमला, आता म्हैसगाव टीमच इकडे टिकलेली आहे. सध्या 2025 मध्ये सर्व मैदानी केलेली, म्हणजे अशी एक टीम आहे की सर्व मैदानी केलेत. बरोबर. एकही मैदान सोडलं. परंतु त्या टीमला किती त्रास होत असेल. तुमच्याकडे कसं सातत्यानं जे कंटिन्यूज आपण म्हणतो, एकदा सामने चालू केल्यानंतर कंटिन्यू सामने चालू राहायला पाहिजेत. बक्षीस वितरण होत नाही तोपर्यंत, फायनल होत नाही तोपर्यंत. त्यासाठी आमची हीच विनंती आहे की आमच्या इकडे तर आम्ही तेच करणार आहे. आम्ही कंटिन्यू चालू करून बक्षीस म्हणजे फायनल झाल्यानंतर बक्षीस घेऊनच जाणार टीम इथून. परंतु माझं तिकडच्याही खेळाडूला आव्हान आहे किंवा तिथल्या आयोजकांना आव्हान आहे की ज्यावेळेस तुम्ही चालू करता, एक तर टाइमचे खेळाडून यावं आणि आयोजकांनी टायमावर चालू करून कंटिन्यू जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत मध्यंतरी खंड पडून द्यायला नाही पाहिजे. ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे आजी माझ्या खेळाडूंना आणि आयोजकांना. अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्याला मांडलाय तुम्ही की तुम्ही का चालू करत नाही. तुम्हाला सांगू का, म्हणजे मला माझ्या एक निदर्शनास आलंय, कुठल्याही मंडळाची चुकी नाही, कोणीही म्हणा, कुठल्याही मंडळाची चुकी नाही, फक्त खेळाडूंची चुकी आहे. खेळाडू वेळेवर यायला पाहिजेत. मंडळाला काय, संघ आले की चालूच होणार ना. पण मला वाटतंय जे सिनियर चांगले खेळाडू आहेत का, त्यांनी पण हे म्हणजे हे घेतलं पाहिजे, मनावर घेतलं पाहिजे की आपल्यामुळे त्रास होतोय. आपल्यासारख्या एखाद्या चांगल्या गावाचा खेळ बघायसाठी ह्यांनी आट्यापाट्या स्पर्धा भरवल्यात, तर त्यांनी वेळेवर येणं अतिशय महत्वाचं आहे. सर्वांनी नियम पाळूया. काही दिवसानंतर म्हणजे जे पुढील सीझन आहे का, त्यासाठी आपण एक तुमच्यासारख्या मळेगावच्या एक नेतृत्व आहे, तुम्ही एक मळेगावचं, असे एक प्रत्येक गावातले जे नेतृत्व करणारे लोक आहेत का आट्यापाट्याचं, त्यांना एकत्र घेऊन एक शेड्यूल बनवणार आहोत आट्यापाट्याचं, की जे कोणालाही त्रासदायक नसेल. नियम, अटी आणि अशी एक संघटना तयार करणार आहोत आपण की ते ग्रामीण भागातील आट्यापाट्या स्पर्धा आहेत का त्याच्यावर प्रत्येक गावातला व्यक्ती बोलू शकतो. म्हणजे आज मळेगावचे तुम्ही असाल, म्हैसगावचे असेल, कोणतरी नांदुऱ्याचा असेल, कवठाळीचा असेल, प्रत्येक गावातील एक खेळाडू आपण या संघटनेत घेणार आहोत. आणि पुढील वर्षी आपण एक नियोजन करायचंय की सकाळी 10चं टायमिंग ठेवायचा आमचा प्लॅन चालू आहे की ह्याच्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही, कोणाचा वेळ वायपट जाणार नाही, कोणाचे 2-2, 3-3 दिवस वेळ जाणार नाही. आणि प्रत्येक गावाला एक आहे की आज तुमच्या मळेगावात जर संघ वेळेवर आले तर तुम्ही थांबवू शकत नाही. कोणतंच मंडळ थांबवू शकत नाही. फक्त ह्या खेळाडूंनीच खेळाडूला त्रास द्यायची भावना चालू केली, ह्यात बाकी काय नाही. गावाला बघायसारखे सामने आहेत तर ते कमी 100% आपण 2026चं जे मैदान असेल का ते वेळेवरच चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या SKL चॅनलचा हाच येतोय की खेळाला महत्व द्यायचंय आणि वेळेला महत्व द्यायचंय, हाच आपला हेतोय. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला SKLचं ह्याच्यामुळेच कौतुक वाटतं. यापुढेही इथून होणाऱ्या स्पर्धेची अपडेट आपला चॅनल देणार आहे आणि SKL लाईव्ह या चॅनलवरती आपण नक्कीच बघू शकता आपल्या आट्यापाट्याच्या स्पर्धा.
आणि त्या खेळाडूंच्या कला कौशल्य हे आपला एसकेएल चॅनल हा सतत दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मी मळेगावकरांचे मनापासून आभार मानतोय. त्यांनी मला एक मुलाखत साठी वेळ दिला आणि त्यांचे मनापासून आभार मानतोय मी. आम्ही आभारी आहोत तुमचे.